सिलेबस कंप्लीट करायची काही गरज नाही. अर्थमॅटिक्ससाठी आता जे मेन्स आहे ते पर्टिक्युलरली DI अँड वर्ड प्रॉब्लेम याच्यावर बेस्ड असतं. DI माझी शुभम सरांची प्लेलिस्ट पाहून क्लिअर झाली होती आणि ऑलमोस्ट सगळ्या टाईपचे त्याच्यामध्ये वेन डायग्राम, केसलेट्स, देन त्याच्यानंतर आपली DI वेगवेगळ्या टाईपचे ते पर्टिक्युलरली तिकडून सगळं क्लिअर झालं. आणि त्याच्यानंतर जे अर्थमॅटिक होतं त्याचे मी काही ठराविकच टॉपिक केले होते. पर्सेंटेज, रेशिओ, एजेस, स्पीड टाईम डिस्टन्स, देन पार्टनरशिप, टाईम अँड वर्क, एवढे 6 प्रॉपर करून गेलो होतो. परम्युटेशन कॉम्बिनेशन कधी केलं नाही, CISI केलं नाही. आता मी बँकेचा ऑफिसर झालेलो आहे, पण मला आता CISI आतापर्यंत येत नाही, बट हां, इन फ्युचर शिकेल, कारण की बँकमध्ये तेच काम येणार आहे मला. ते ठीक आहे. दॅट इज सो ट्रू. आपण एक क्वेश्चन घेऊया, इथे अभिनवचा आलेला आहे. सर, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर अर्थमॅटिक सेक्शन इन अर्थमॅटिक सेक्शन. अर्थमॅटिकला जर का आपण कन्सिडर केलं तर माझं असं म्हणणं आहे की पूर्ण अर्थमॅटिक सिलेबस कंप्लीट करण्याच्या मागे नाही पडलं पाहिजे. कारण की बघा, आता आपल्याला प्रिलिम्समध्ये 35 क्वेश्चन्स असतात. त्याच्यामध्ये 15 किंवा 10 क्वेश्चन्स जे असतात ते स्पीड मॅथ्समध्ये कव्हर होतात. स्पीड मॅथ्समध्ये कोणतं आपलं सिम्प्लिफिकेशन, ॲप्रॉक्सिमेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन नंबर सिरीज. मग त्याच्यानंतर 10 मार्काचं DI येतं. जर का क्लरिकल असेल तर 10 मार्काचं आणि PO असेल तर 15 मार्काचं येतं. राहिली बात अर्थमॅटिक्ससाठी. अर्थमॅटिकमध्ये आपल्याला तेवढा वेळ पुरत नाही. लास्टचे 2-3 मिनिटं राहतात हे सगळं कंप्लीट केल्यानंतर. स्पीड मॅथ, DI नंतर हार्डली 3-4 मिनिटं. एकदम खूप जर का स्पीड चांगली असेल तर मॅक्स टू मॅक्स 4 ते 5 मिनिटं. त्याच्यामध्ये आपण कितीही एक्सपर्ट असलो ना, जर का PO लेव्हलचा असेल एक्झाम, त्याच्यामध्ये 3 किंवा 4च प्रश्न होतात आणि क्लरिकल लेव्हल असेल तर 5 ते 6. आणि जे मी 6 टॉपिक सांगितलेत त्याच्यामधूनच क्वेश्चन कधी-कधी वेळ रिपीट पण होतात आणि तेवढंही केले तर मोर दॅन सफिशियंट आहे. आणि मेन्ससाठी पण सेम. मेन्ससाठी आपल्याला मेन्समध्ये मेन इम्पॉर्टंट ही बात आहे की आपल्याला क्वेश्चन सिलेक्शन आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. आता फॉर एक्झाम्पल मी पार्टनरशिपची तयारी केलेली आहे. ओके, स्टार्टिंगपासून पार्टनरशिपच केलेलं आहे. 1 स्टार क्वेश्चनपासून तर 3 स्टार क्वेश्चनपर्यंत. आणि मेन्समध्ये जर का CISI आला तर मी त्याला ऑब्व्हियसली स्किप करणार, कारण की मी त्याची तयारी केलेलीच केली. मी हे पाहिल की जे 35-45 जे काही क्वेश्चन XYZ असतील मेन्समध्ये, ते मी पिक करेल की बाबा मेरा स्ट्रॉन्ग पॉइंट कौन सा है. प्ले ऑन योर मेरिट फॉर एग्जैक्ट ऐसा पर्टिकुलर टॉपिक्स करो, सब करने की जरूरत नहीं है, genuinely. Correct. So we have Bhavesh joining us, and he is an online counseling student. Dhananjay की team, Dhananjay की Infinity team, सच में भावेश बहुत बड़ी है. Thank you so much for joining us, Bhavesh, working currently as a trainee credit officer in Central Bank. So good to see you there. So we have another thing coming up कि एक जो failure वाला mindset हो जाता है,